आणि वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा ऋषभदेव आहे. राजे ऋषभदेव होऊन गेले. या ऋषभदेवानंतर एक भरत नावाचे राजे झाले आपल्या भारतवर्षामध्ये. या भरत नावाच्या राजावरून आपल्या देशाचं नाव भारत असं पडलं. भरताला तरुण वयामध्ये वैराग्य प्राप्त झालं. वास्तविक तरुण वयामध्ये वैराग्य प्राप्त होणं दुर्लभ आहे. तरुण वयामध्ये वैराग्य प्राप्त होतच नाही. वैताग येतो, वैताग. तरुणांना वैराग्य प्राप्त जर झालं तर भाग्यशाली आहे ते तरुण. पण तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी सदा मुसमुसी डोळा जायचा. तारुण्याचा मद असला की तो कोणाला ऐकत नसते महाराज. पण आपल्या इकडचे तरुण घरच्यांनाही ऐकत नाही, बाहेरच्यांनाही ऐकत नाही आणि आपल्याच मर्जीने सगळं जीवन जगत असतात. म्हणून महाराज म्हणतात तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी आणि सदा मुसमुसी डोळा द्यायचा. आपल्या हातचा दगड आपल्या पायावर घेऊन पडतात. म्हणून तरुणपणामध्ये त्या ठिकाणी वैराग्य येणं फार कठीण आहे. तरुणपणामध्ये भागवताची कथा ऐकणं सुद्धा फार कठीण आहे. तरुणपणामध्ये कीर्तन प्रवचन ऐकणं सुद्धा फार कठीण आहे. जे तरुण ऐकण्याची इच्छा करते त्यांचं जीवन तरुण जाणार हे लक्षात ठेवा. नाही तर मी नेहमी सांगतो आमच्या इकडच्या भाषेमध्ये की दिसाला आजकाल तरुण जरूर दिसतात. दिसाला दिसतात तरुण, पण आतून जर पाहिलं तर सारे जिरून आहेत. तरुण एकही नाही दिसत. तरुण कोण होते? स्वामी विवेकानंद तरुण. तरुण कोण आहेत महाराज? ज्यांनी या देशाकरिता आपलं प्राण समर्पित केलंय. भगतसिंग, राजगुरू हे तरुण होऊन गेले. त्यांना तरुणाई म्हणावी. ज्यांची राष्ट्रभक्ती त्या ठिकाणी मोठी आहे, ज्यांची त्या ठिकाणी भगवत भक्ती मोठी आहे आणि ज्यांची मातृपितृभक्ती मोठी आहे ते खरे तरुण आहे. लक्षात ठेवा. आताचा तरुण जर घरातून निघणार असेल तर फक्त आईला बाय बाय आई येतो, बरं मी बाय आई येतो एवढाच म्हणून जातो. पण त्या तरुणाने जर रोज आपल्या आई वडिलांना नमस्कार केला तर त्याला 4 गोष्टी त्या नमस्कारामध्ये फ्री प्राप्त होतात. फ्री, फुकट. कोणत्या? अभिवादन शीलश्च नित्यवृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर् विद्या यशोबल. 4 गोष्टी फ्री मध्ये मिळतात जर आई वडिलांना रोज नमस्कार केला तर. आयुष्य प्राप्त होते, विद्या प्राप्त होते, यश प्राप्त होते आणि बलवान बनतो मनुष्य. म्हणून रोज नमस्कार करा. भगवान रामचंद्र प्रभू सकाळी ज्या वेळेला उठायचे आणि उठताच प्राप्त काल उठके रघुनाथा, प्राप्त काल उठके रघुनाथा, प्राप्त काल उठके रघुनाथा, प्राप्त काल उठके रघुनाथा. माता पिता गुरु नाम ही माता, माता पिता गुरु नाम ही माता, प्राप्त काल उठके रघुनाथा, प्राप्त काल उठके रघुनाथा, प्राप्त काल उठके रघुनाथा, प्राप्त काल उठके रघुनाथा. ब्रह्ममुहूर्तावर प्रभू रामचंद्र परमात्मा उठताच पहिल्यांदा आई वडिलांना नमस्कार करायचे. प्राप्त काल उठके रघुनाथा, मात पिता गुरुना विधी माता. भगवान रामचंद्र प्रभू आपल्या आई वडिलांना रोज नमस्कार करायचे. रोज माता पित्यांना प्रणाम करायचे आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये संत मिळाले, साधू मिळाले, सतसंगी मिळाले आणि जीवन तरुणोपायाला पोहोचलं प्रभूंचं. आपण ही रोज नमस्कार केला पाहिजे. आपल्या आई वडिलांना, मोठ्यांना नमस्कार करावा. निदान नाही तर असे तरी मनातून तरी हात जोडावे, मनातून तरी त्यांचं स्मरण करावं. आणि आज
ज्या वेळेला तरुण वयामध्ये वैराग्य प्राप्त झालं, गंडकी नावाची नदी आहे, गंडकी गंगा माहित आहे का तुम्हाला? गंडकी नदी कुठे आहे? नेपाळमध्ये आहे गंडकी नदी. गंडकी नदी मधला दगड म्हणजे शालिग्राम आहे आणि नर्मदे मधला एक एक दगड म्हणजे भगवान भोलेनाथ आहे. शालिग्रामाचं एवढं महत्व आहे, जर तुमच्या घरामध्ये भगवान शालिग्राम असेल तर त्याला रोज 108 तुळशी पत्र व्हावे लागतात. एवढं मोठं महत्व शालिग्राम भगवंताचं आहे. रोज शालिग्राम परमात्म्याची पूजा झाली पाहिजे. रोज आपण आपल्या घरच्या मूर्तीची पूजा करायला कधी कधी काही लोकांना त्रास येतो. घरच्या मूर्तीची पूजा करायला तर त्रास येते, तर शालिग्राम भगवंताची मूर्तीची जोपासना, त्याचं पूजा अर्चन, त्याचा पूजा पाठ कधी करतील बिचारे? बऱ्याच, मी नेहमी सांगतो, बऱ्याच लोकांची पूजाची एवढी विचित्र असते का सगळेच्या सगळे देव एकदा एका दमाने गोंगाळात टाकतात. एका दमाने ते सगळे देव एकत्र येतात, एकाच कुंडात सगळ्यांची आंघोळ. मग ते लक्ष्मी पडते गणपतीवर, गणपती पडते अजून कशावर पडते ती काय? ते बिचारे असे म्हणत असत का हा भला भेटला माणूस मला. एक एक देव ठेवावेत, एक एक देव त्या ठिकाणी व्यवस्थित त्या पूजा करावी. माझी देव पूजा चरण तुझे सद्गुरु राया, सद्गुरु राया, राया. देव पूजा अदिती अशी करा की ती श्रद्धेने मनातून विश्वासाने करा. आणि ज्या वेळेला भगवान शालिग्राम परमात्म्याचं पूजन करतोय आपण, मी एक महत्वाचा दृष्टांत सांगेल शालिग्राम भगवंताचा. एकदा काही लोक वृंदावनला गेले, त्यामध्ये काही भक्त होते. वृंदावनला डायरेक्ट गाडी जात नाही, मग मथुरेला थांबावं लागलं स्टेशनवर. गाडी स्टेशन मथुरा स्टेशन असल्यामुळे मथुरेला थांबली गाडी. आणि मग हे काही लोक त्या ठिकाणी उतरले आणि उतरून जेव्हा आता वृंदावनचा ऑटो पकडला, गेले. स्नान वगैरे सर्व झालं आणि स्नान आधी आटोपल्यानंतर त्या ठिकाणी ते एक व्यक्ती रोज शालिग्राम भगवंताची पूजा करायची. त्यांची जे पूजेची बॅग होती ती दिसत नव्हती. कुठे गेली असेल बॅग आमची पूजेची? विचार करायला लागले. खूप शोधलं, खूप पाहिलं, पण बॅग काही कुठे दिसली नाही. आणि एखादा विचारलं, अहो आमच्याकडे तुमची बॅग आली का? आमची बॅग आली का? तुमच्या इकडे आमची बॅग वगैरे दिसतेत का? सगळे म्हणाले की आम्ही नाही पाहिली, आम्ही नाही पाहिली. ही ऑटोकडे गेले, ऑटोमध्ये कदाचित सुटली असेल म्हणून ऑटोत पाहिली, ऑटोतही दिसले. शोधाशोध खूप केली. शेवटी आता यांना वाटलं की आपण स्टेशनवर गेलं पाहिजे. स्टेशनवर आले. स्टेशनवर त्या स्टेशन मास्टरला विचारलं, म्हणे साहेब मगाशी आम्ही त्या ट्रेनने आलो, कदाचित इतक्यात बॅग वगैरे तुम्हाला दिसली का? कोणी आणून दिली का? असं तर काही झालं नाही. म्हणजे तुम्ही कोण्या गाडीने आलात? म्हणे जी काही गाडी असेल त्या गाडीचा नंबर, नाव सांगितलं. ती गाडी प्लॅटफॉर्मवर उभी आहे, म्हणजे तुम्ही जाऊन पाहून घ्या. ती गाडी जशी प्लॅटफॉर्मवर उभी दिसली, हे गेला हा माणूस ज्या कोच मध्ये याचा त्या ठिकाणी नंबर होता तिथे गेला. त्या बर्थवर त्या ठिकाणी ती बॅग जशीच्या तशीच त्या ठिकाणी पडलेली दिसली. याने ती बॅग उचलली, खाली आणली. आणि आता जी गाडी बऱ्या वेळापासून अनेक इंजिनियर त्या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न करत होते, पण ती गाडी चालू होत नव्हती ना. ती गाडी आणि बॅग खाली घेतल्याबरोबर सहज सेल्फ मारला आणि गाडी सुरू झाली. महाराज, केवळ ही शालिग्राम भगवंताची कृपा आहे, लक्षात ठेवा. म्हणून शालिग्रामाचं जेवढे आपण पूजन करू, अर्चन करू, जेवढं सत्याचं आपण त्या ठिकाणी जेवढं काही आपल्याच्याने होईल त्या पद्धतीचं पूजन करू, तेवढं आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष कृपा करतात भगवान शालिग्राम परमात्मा. आणि गंडकी नदीच्या ठिकाणी फुले ऋषीचा आश्रम. या आश्रमामध्ये बाबांकडून सर्व विद्या संपन्न करून घेते आहेत. आणि हा भरत गंगेमध्ये जाऊन सूर्याला अर्घ्य द्यायचंय. सूर्याला रोज नमस्कार करायचा. मी त्या दिवशी सांगितलं, जे सूर्याला नमस्कार करतात त्यांच्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट होत नसतात.
आणि रोज सूर्याला नमस्कार करतायत. ज्या वेळेला ते अर्ध देत आहेत तेवढ्यात एक हरणी गर्भवती त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता आली असताना तेवढ्यात तिच्या कानावर डरकाळी वाघाची ऐकू आली. हरणी भ्याली बिचारी, आता मला वाघ खाईल, मला वाघ त्या ठिकाणी खाणार, म्हणून त्या हरणी भ्याल्याने त्या ठिकाणी भली मोठी उडी मारते. तेवढ्यात ते बाळ त्या ठिकाणी त्या जलामध्ये ज्या वेळेला पडतंय त्या बाळाला त्या ठिकाणी जवळ घेतलं आणि त्या पाळसाला जसं जवळ घेतलं भरताने आणि आपल्या झोपडीमध्ये ज्या वेळेला घेऊन आले त्या पाळसाचं लालन पालन करायला लागले. पाडसाला त्या ठिकाणी जपायला लागले. हरणी भ्याली, ती पळून निघून गेली आणि आज पाडस छोटस आहे. आजूबाजूला जोपर्यंत कोळा कोळा चारा आहे तोपर्यंत सगळा चारा त्या पाडसाला त्या ठिकाणी आणत आहे. काही दिवसांतर आज उन्हाळ्याचे दिवस आहे, चारा संपलेला होता, म्हणून पाडसाला सांगितलं, पाडसा तुझ्यासाठी मी दुरून चारा आणतो, जरा थांब या झोपडीमध्ये. आणि दूर दूर चारा आणण्याकरिता ज्या वेळेला निघून गेला भरत, बराच वेळ झाला. पाडसाला वाटलं आता माझा मालक येणार नाही, आता माझा मालक मला सोडून निघून गेला. आणि म्हणून पाडसाने त्या झोपडीतून रस्ता काढला. पाडस निघून जायला लागलं. भरत ज्या वेळेला येऊन पाहतो पाडस दिसत नाही, म्हणून आकांत करायला लागला. विचारतोय कोणाला तरी, अहो माझा पाडस पाहिला का तुम्ही, माझा पाडस पाहिला का आपण? सर्व मंडळी तिथे असणारी सांगतात, नाही म्हणे आम्ही नाही पाहिला पाडस, आम्हाला नाही पाहिला, आम्ही नाही पाहिला पाडस. आणि आता सर्वांना विचारलं पण पाडस दिसेना असं होत आहे. भरत ज्या पाडसात मन गुंतून बसलेला होता आज पाडस 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 करतायत. महाराज पहा, मन कशात कधी गुंतेल याचा भरोसा नसते भरत. म्हणून एक हरी हरी म्हणणारा भरत आज हरीन 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 म्हणतोय. मनाला योग्य ठिकाणी न्यायसाठी नेहमी सत्संगाची गरज आहे. सदा सव्य श्रीमद भागवती कथा, सदा सर्व काळ अखंड कथा श्रवण करा, जेणेकरून चंचल असणारं मन, अस्थिर असणारं मन जेव्हा स्थिर होईल त्यावेळेला जीवन सुंदर होईल, जीवन सुंदर होईल, सत्संगी होईल. आणि आता हरी हरी म्हणणारा भरत हरी हरी म्हणताय, हरी हरी म्हणताय. मायबाप पाडसाच्या शोधाकरिता भरताने अन्नही सोडलं, जलही त्यागलं आणि हरीण हरीण म्हणता म्हणतात शेवटचा श्वास घेते आणि शेवटच्या श्वासाला प्राण त्या पाडसामध्ये गुंतल्या कारणाने पुढचा जन्म ज्या वेळेला भरताला मिळतो तो केवळ पाडसाचाच मिळतो. कारण अंतकाले जमामेव स्मरं मुक्त्वा कलेवरं, जसं अंतकाळाला जशी भावना असेल जीवाची, जशी त्या ठिकाणी ज्याच्यात मन गुंतलं असेल जन्म पुढचा तोच मिळतो. आणि पाडसाच्या योनीमध्ये भरताला आज जन्म मिळतोय. भाला